रितेशजी, आजच्या जर कुटुंब व्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर टेन्शन खूप वाढलंय. डिवोर्सचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आणि दुसरीकडे रितेश आणि जेनेलिया हे समाजासाठी एक आदर्श बनलेले आहेत. नातं कसं टिकवून ठेवायचं, एकमेकांचा सन्मान कसा करायचा ते तुमच्याकडनं शिकण्यासाठी आहे. समाजाला काय मेसेज द्याल की तुमची कुटुंब व्यवस्था तुम्हाला टिकवून ठेवायची? नाही, कसं असतं माहिती आहे का की सर्वप्रथम तुमच्या पार्टनरमध्ये मित्र शोधला पाहिजे आणि ती मैत्री जपा. कारण काय, जी गोष्ट एखादा नवरा आपल्या बायकोला सांगू शकत नाही, जी गोष्ट एखादी बायको आपल्या नवऱ्याला सांगू शकत नाही, पण एक मित्र आपल्या मैत्रिणीला, मैत्रीण आपल्या मित्राला सांगू शकते. तर तो जर संबंध टिकवला तुम्ही ॲज फ्रेंड्स, अरेंज मॅरेज असेल किंवा लव्ह मॅरेज असेल, मैत्री कधी येऊ शकते आणि ती टिकवणं फार गरजेचं आहे. दुसरा, आदर, रिस्पेक्ट. तुमच्या वागण्यामध्ये कधी असं होऊ नये की पुढच्याचा रिस्पेक्ट हा जाईल तुमच्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे. तर ते टिकवणं फार गरजेचं असतं. आणि तो जर प्रयत्न केला तुम्ही तर तुमचं रिलेशनशिप छान राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्याची जी गरज आहे ना, तुमच्या गरजेपेक्षा पहिली आली पाहिजे. आणि हे जर दोन्ही पार्टनरनी ठरवलं तर तुमचा संसार चांगलाच राहील.